खूप नागमोडी वळणे आहेत इकडे. व्हेरी गुड. टाईटमध्ये टाईटचा प्रश्न नाही, ही तेव्हाच हालत नाही तेव्हा ती चांगली लागते. बरोबर आहे. सगळं दिलं हे ह्याच्यामध्ये टाकत. हे बघ गेलं गेलं ह्याच्यामध्ये एकदा गेलं की हे इकडून काढायचं, इकडून बाहेर काढायचं. अटेन्शन ग्रॅब करायला पहिला नंबर होतो. एक दोन. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. बापरे, एवढा मोठा घोडा. कुठून काढायची गाडी? ओके, तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण राईडसाठी निघालेलो आहोत. 26 जानेवारीला आपली एक स्पेशल अशी राईड असते. याही वर्षी आपण अशा एका राईडला जातो आहे, लोणावळ्याला. लेट झालं आहे, सगळे रायडर्स पुढे गेलेत. आपण सोलो जाणार आहोत, ग्रुपसोबत नाही जाणार आहोत, कारण खूप ट्रॅफिक असेल. तर मग मी विचार केला की थोडं लेटच निघूया. जेव्हापासून ॲक्सिडेंट झालेला ना मित्रांनो, तेव्हापासून थोडीशी भीती तर वाटतेच. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. 26 जानेवारी. खूप टाईम नंतर बाईक रायडिंग केल्याचा हाच आनंद आहे. तर मित्रांनो, काही वेळात आपण कळंबोलीला पोहोचणार आहोत. 4 लाख काय? 4 लाख. आणि बघितलात असे रिॲक्शन मिळतात हायवेला. तू समजा? हाँ नाही, तू समजा नाही. आतापर्यंत खूप सारे रिॲक्शन भेटलेत हायवेला. असे खूप छान वाटतं आपल्या बाईकला असे लोकांचे रिॲक्शन मिळतात तेव्हा. जली ना, तेरी भी जली ना. 8 वाजलेत ऑलरेडी. आपल्याला रायडर्स रॅलीला जायचं आहे. बघू किती वाजतात, कारण माझा तर विचार आहे की पुढे जाऊन थोडासा ब्रेक घ्यावा. मला तर वाटतं इथे आपण थांबून घेऊ आणि मग नंतर नॉनस्टॉप आपण लोणावळ्यासाठी निघू. आतमध्ये चहाचे वगैरे स्टॉल असू शकतात, तर मग चहा वगैरे पिऊन घेऊया इथं समोरच. हां हां,
उतर ना. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. अरे आता थोडं नॉनस्टॉप जावं लागणार आहे. हा आहे कळंबोलीचा सिग्नल. वाजले सकाळचे 8:30 व्हायला आलेत आणि आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. 57 किलोमीटर दाखवतं इथून. आज रिपब्लिक डे असल्यामुळे या रोडला खूप सारे रायडर्स दिसत आहेत. लोणावळ्याला खूप सारे रायडर्स असतील या टायमिंगला. पूर्ण लोणावळा भरलेला असेल. आता एकदा खंडाळा घाट चढलो आपण वरती की तुम्ही पाहाल की किती सारे रायडर्स दिसतील आपणाला. ऑलरेडी रस्त्याला खूप साऱ्या बाईक्स आहेत. जेव्हा अशा सुट्टीच्या दिवशी आपण बाहेर निघतो ना तेव्हा बाईक खूप सांभाळून चालवावी लागते. कारण असं आहे ना मित्रांनो की अशा टायमिंगलाच जास्त करून ॲक्सिडेंट होतात आणि आपण आताच एका मेजर ॲक्सिडेंटमधून वाचलेलो आहोत. हे बघा खूप सारे रायडर्स दिसणार आज. तर बघितलात मित्रांनो असे रिॲक्शन मिळतात जेव्हा आपण बाईक्स घेऊन निघतो तेव्हा. बघा इकडे खूप सारे रायडर्स आहेत. तुम्हाला दिसले असतीलच आणि अजून दिसतील पुढे जाऊन. मी ऑलरेडी पोहोचलेलो आहोत खोपोलीला. इथून फक्त 21 किलोमीटर आहे पुढे. 21 किलोमीटर्स फक्त. तर मित्रांनो आता चालू होणार आहे तो खंडाळा घाट. तुम्हाला तर माहिती असेलच खंडाळा घाट किती रिस्की पण आहे आणि खूप सुंदर पण आहे. खूप नागमोडी वळणे आहेत इकडे खंडाळा घाटात. असे रिॲक्शन्स मिळतात तेव्हा खूप सुंदर वाटतं. खूप छान फिलिंग असते आपल्या बाईकसाठी आपल्यासाठी असे रिॲक्शन. आपली बाईक आहे ना मित्रांनो एकदम अशी भरभरून वाटते ना की म्हणजे एखादी BMW GS बाईक जरी समोर ठेवली तरीसुद्धा आपली बाईक त्याच्या म्हणजे तेवढीच तर मोठी नाही वाटणार बट त्याला तोड तर देऊ शकते एवढं तर सांगू शकतो मी. खूप सारे मॉडिफिकेशन करून घेतलेत यामध्ये. म्हणजे मॉडिफिकेशन असे नाहीत बट हां खूप सारे ॲक्सेसरीज लावून घेतल्यात आपल्या बाईकला. हा बघा हा हे खंडाळा घाट कशी नागमोडी वळणे आहेत बघा. खूप सुंदर असा घाट आहे खंडाळा घाट. तर आपण खंडाळा घाट क्रॉस केलेला आहे आणि थोडासाच पॅच बाकी आहे. आणि पुढे बघू शकता आज हॉलिडे असल्यामुळे खंडाळा घाट पूर्ण भरलेला आहे. आज सुपर बाईक्स आहेत खूप साऱ्या. रायडर्स खूप सारे आहेत इकडे. आज हवा आहे खूप. इथेच खूप हवा फील होते. ड्रोन उडवू शकत नाही. आपला ड्रोन कुठच्या कुठे जाऊन पडेल. खूप जास्त प्रमाणावर हवा आहे आज. लास्ट इयर इथेच स्टंट होत होते त्यामुळे यावर्षी आय थिंक इथे पोलीसवाल्यांनी दखल दिली आहे
चांगलं काम केले आहे आणि स्टंट बंद झाले आहेत इथे थोडंसं थांबून काहीतरी खाऊन पिऊन घेऊया, कारण भूक तर लागली आहेच. थोडं पुढे गाडी उभी करूया. हे बघा मित्रांनो, इथे आपण ब्रेकफास्ट करतोय आणि इथून आपली बाईक बघा किती सुंदर दिसते. आपण 2 फ्लॅग लावलेत बाईकला आपल्या, त्यामुळे खूप छान वाटतंय. जे आपण फ्लॅग पोल इन्स्टॉल केले ते पण. त्या ठिकाणावर थोडा वेळ थांबून आम्ही ब्रेकफास्ट केला, थोडं इकडे तिकडे हिंडलो आणि मग लगेच परतीचा प्रवास सुरू केला. कारण ही ब्रेकफास्ट राईड आहे आणि मला दुपारपर्यंत घरी यायचे होते, त्यामुळे मी निघालो आपल्या बाईकला घेऊन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.